त्यांचा बापच एवढा मोठा होता ना की त्यांनी त्याला बघूनच त्यांचे ते समाधान झालं होतं त्यांचं त्यांच्यासाठी. त्यांना कधी अशी वाटली नाही गरज आणि मी ती कधी वाटू दिली नाही. आणि आई आणि बापाच्या ह्या दोन्ही भूमिका मी अत्यंत उत्तमपणे पार पडल्या प्रणाली. कारण मुलीलाही काही ठिकाणी आईची गरज असते आणि बापाची गरज असते आणि इमोशनली आणि मुलालाही असते. तेव्हा मुलांचेही जे काही जेव्हा ते तारुण्यात येत असतात तेव्हा त्या मुलांच्याही ज्या गरजा असतात ना किंवा ज्या बोलण्यासाठी बाप लागतो त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात बरं का. आणि कुठलीही लाज आणि कुठल्याही गोष्टी न बाळगता, कारण मला माझी मुलं म्हणून मला त्यांना उभं करायचं होतं. आणि जेव्हा हे सगळं आता मला ते खूप जाणवतं की अरे मी ना त्यावेळेला असं वाटलं की अरे मी फार अति करते का किंवा मी कुणालाही कन्सिडर न करता मी यांच्याशी बोलते हे बरोबर आहे का. पण आता वाटतं की नाही, ते बरोबरच होतं. त्यामुळे आमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग झालं, आमच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहिली. कुठलीही गोष्ट मुलांनी माझ्यापासून ती लपवत नाहीत, मी त्यांच्यापासून लपवत नाही. पण ते चुकत नाही तशातला भाग नाहीये, पण ठीक आहे ती मुलं आहेत ना. त्यामुळे आणि मीही चुकत नाही याच्यातला. मी कधी कधी ओव्हर रिॲक्ट होते, कुठल्या गोष्टीला चिडते, हे होते, पण तेही मला ते सांभाळून घेतात. मग हेच तर खरं आहे. मग ही फॅमिली आहे आमची.